मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आपला मित्र डॉक्टर पांडुरंग सानप, अल्ट्रा सायक्लिस्ट, अल्ट्रा रनर. मी आज तुम्हाला व्यायामाच्या अगोदर स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्ट्रेचिंग या व्यायामाबद्दल माहिती देणार आहे आणि त्याचे व्यायामामधील महत्त्व. मित्रांनो, आपल्याला रनिंग करण्याच्या अगोदर किंवा सायकलिंग करण्याच्या अगोदर स्ट्रेचिंग करणं फार महत्त्वाचं असते. रन करण्याच्या अगोदरसुद्धा स्ट्रेचिंग करा आणि रन केल्याच्या नंतरसुद्धा स्ट्रेचिंग करा. कशामुळं तर आपली सुरुवातीला बॉडी गरम झालेली नसती आणि व्यवस्थितपैकी स्ट्रेचिंग नसतं झालेलं रनिंगच्या अगोदर. त्यामुळं आपण सुरुवातीला स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. आणि रनिंग झाल्यानंतर किंवा सायकलिंग झाल्यानंतरसुद्धा स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्या पायाचे हाडं मजबूत बनले जातात आणि मसल चांगल्या होतात आणि पायाला चांगल्यापैकी ग्रिप येते, मसल चांगल्या डेव्हलप होतात आणि रनिंगला स्पीड चांगलं येतं. तर आपण करूयात स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्ट्रेचिंग. ह्याला म्हणतात जम्पिंग जॅक. जम्पिंग जॅकमुळं काप मसल चांगले होतात आणि थाईज मसल पण चांगले होतात. जागेवरच रनिंग करणे.
रायझिंग काप, जंपिंग जॅक, स्क्वॅट्स, लंजेस, ब्रुप्स हे असे बरेच व्यायाम आहेत जेणेकरून आपल्या बॉडीच्या सर्व मसल वार्म होतात आणि परत बऱ्यापैकी रिलॅक्स होतात. स्क्वॅट्स, एका वेळेस 10चा सेट्स करायचा, असे 3 वेळेस करायचे, म्हणजे 30 वेळा स्क्वॅट करायचं. हे रिपीट करायचे सर्व, जेणेकरून आपल्या बॉडीला त्याचं चांगल्यापैकी बेनिफिट होईल. मित्रांनो, हे आत्ताचे स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग जे व्यायाम आपल्याला शिकवले आहेत, यामुळे आपल्या रनिंगचं स्पीड वाढतं आणि बॉडीला चांगले स्ट्रेचिंग भेटतं. बॉडी कूल डाऊन झाल्यानंतर थोडं स्ट्रेच होणं गरजेचं आहे, जेणेकरून मसल रिलॅक्स होतात. हे जर स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तुम्ही, तर कुठल्याही प्रकारची रनिंग असो, मग ती 400 मीटर असो, 1600 मीटर असो किंवा लाँग डिस्टन्स असो, तुमचा रनिंगचा पेस 100% वाढणार. आणि त्याच्यासाठी हे व्यायाम करणं गरजेचं आहे. तर आपणाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये व्यायाम करण्यासाठी
येणं गरजेचं आहे, जिथं की ऑक्सिजन आपल्याला एकदम स्वच्छ मिळेल आणि गरमी कमी असेल अशा जागेवर आपण व्यायाम करायला अवश्य जात जा.